हॅलो मित्रांनो, आज आपण आलेलो आहे इगतपुरीतील बाहुली डॅम या ठिकाणी। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या व्हिडिओला लाईक करा। बाहुली डॅम हा नाशिक जवळील इगतपुरी या ठिकाणी बाहुली या गावी आहे। आज आपण आलेलो आहे त्या ठिकाणी। बाहुली डॅम हा दारणा नदीची जी उपनदी आहे भाम नदी त्यावर बांधण्यात आलेला आहे। दारणा नदी ही पुढे गोदावरीला जाऊन मिळते आणि पुढे मराठवाड्याला पाणी पुरवते। या ठिकाणी धरणाचे काही ठळक वैशिष्ट्य दिलेले आहे बोर्डवर। धरणाची काय कॅपॅसिटी आहे पूर्ण डिटेल आहे बोर्डवर आणि पूर्व परवानगीशिवाय धरणाजवळ जाण्यास सक्त मनाई आहे। हा आहे धरणाचा ओव्हरफ्लो जो की सध्या बंद आहे। ओव्हरफ्लो हा पावसाळ्यात चालू होतो ऑगस्ट नंतर। धरणसाठा खूप मोठा आहे। इथून पाणी वाहून पुढे दारणा नदीला जाऊन भेटते। मुख्यतः धरणाचा जो पाणी साठा आहे हा सिंचनासाठी शेतीचा वापरला जातो आणि लोकांची तहान देखील भागवतो पुढे गावांची। धरण अतिशय मोठा आहे। या ठिकाणी हा पाईप देखील लावलेला आहे धरणाच्या बाजूला। या पाईपातून मे महिन्यात पाणी सोडण्यात येते धरण खाली करण्यासाठी पूर्णपणे, आणि हेच पाणी पुढे जाऊन लोक पिण्यास वापरतात, शेतीसाठी वापरतात। हा आहे ओव्हरफ्लो। या ठिकाणून पाणी वाहते आणि पुढे वाहत जाते, नदीला मिळते। अतिशय उंच आणि मोठा आहे। सनसेटचा व्ह्यू देखील या ठिकाणी मस्त दिसतो। नोव्हेंबर महिना आहे, एकदम छान वातावरण आहे। या ठिकाणी वीज प्रकल्प देखील करण्याचा एक प्रस्ताव मांडलेला आहे, त्याचं देखील काम चालू आहे। आता आपण वरच्या दिशेने चाललो आहे थेट धरणाकडे, म्हणजे धरणात किती जलसाठा आहे ते बघूया आपण। छोट्या छोट्या पायऱ्या आहे, त्या पायऱ्या चढून आपल्याला वर जायचं आहे। या ठिकाणी संडे सॅटर्डे पर्यटकांची गर्दी असते, ते देखील डॅम बघण्यासाठी येतात। नुकताच पाऊस झालेला आहे, पावसानंतर पूर्ण डॅम भरलेला आहे, एकदम तुडुंब मस्त पाणी साठा आहे। आणि या ठिकाणी सनसेट देखील एकदम छान पद्धतीने दिसतो। तुम्हाला देखील जर सनसेट बघायचा असेल तर एक नोव्हेंबर महिन्यात किंवा डिसेंबर महिन्यात तुम्ही संध्याकाळच्या वेळेस 4:30 नंतर येऊ शकता। छान व्ह्यू भेटतो। आणि खाली गावं देखील आहे, मानवेडा गाव आहे धरणाच्या जवळ, बाहुली गाव आहे, काही छोट्या छोट्या वाड्या देखील आहे ज्या ठिकाणी आदिवासी समाज राहतो। आपण जवळ चाललेलो आहे। हा पाणीसाठा बघू शकता तुम्ही किती मोठा आहे। एकूण धरणाची जी उंची आहे ती 33.97 मीटर म्हणजेच 111.5 फूट आहे। तर लांबी जी आहे ती 1550 मीटर म्हणजेच 5090 फूट आहे। मुख्य नदी भाम नदी आहे, त्यानंतर ही नदी दारणा नदीला जाऊन भेटते आणि दारणा नदी ही गोदावरीला जाऊन भेटते। धरणाचा मुख्य वापर हा शेतीसाठी सिंचनासाठी केला जातो। आणि या ठिकाणून आपल्याला अलंग मलंग कुलंग या डोंगराचे दृश्य देखील दिसते, कारण की जवळच आहे खूप। हे बघा, हे समोर बाहुली मुख्यतः इगतपुरी तालुक्यात आहे। बाहुली गाव
इगतपुरी हे नाशिकपासून 45-50 किलोमीटर आहे. तर आपण खाली जाऊया थोडं, त्या ठिकाणून आपण व्ह्यू बघूया. छान डॅम आहे. तुम्ही देखील सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या, म्हणजे तुम्हाला कळेल हा डॅम किती छान आहे आणि किती सुंदर आहे. आणि आजूबाजूला चहूबाजूला डोंगर रांगा आहे सह्याद्रीच्या. पुढे अलंग कुलंग. पाणी एकदम नितळ आहे. लोक शेतीसाठी आणि पिण्यासाठी देखील या पाण्याचा वापर करतात. हा ओव्हरफ्लो बघा, अजून डॅम भरलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव गौरव एक्सप्लोरर. तर अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण येणार आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत. सर्वांना जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र.